गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी बघा काल ही प्रश्नपत्रिका तुम्हाला ग्रुपवर दिलेली होती का विद्यार्थ्यांनी ही सोडवावी. आज आपण या प्रश्नपत्रिकेवर विश्लेषण घेणार आहोत. ज्यांनी टॉपिक काळजीपूर्वक बघितले असेल त्यांचा स्कोअर चांगलाच असेल. बघा आता पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पहिला प्रश्न आपण विश्लेषण घेऊया, म्हणजे तुम्हाला जरी चुकलं असेल तरी ते समजून जाईल. प्रश्न पहिला काय म्हणतोय, निम्नलिखित में से किसे रचनात्मक मूल्यांकन नहीं माना जाता. आता मी तुम्हाला रचनावादी जे मूल्यांकन असेल किंवा रचनात्मक जे मूल्यांकन असतं या संबंधी मी तुम्हाला माहिती दिलेली होती. आता रचनावादी मूल्यांकन कशाला म्हणत नाही हे तुम्हाला विचारलंय. आता कशाला म्हणत नाही हे आपण काळजीपूर्वक समजून घेऊया. आता बघा पहिलं काय म्हटलेले, एक आकलन एक छात्रों को सीखने की गलत धारणाओं की पहचान करने में प्रयोग किया जाता है. म्हणजे जर काय चुकीचं आहे काय बरोबर आहे याला बरोबर येतंय का हे ओळखणं म्हणजे काय रचनात्मक मूल्यमापन आहे. बरोबर आहे का नाही. दूसरं काय म्हटलंय, छात्रों के पूर्व ज्ञान को निर्धारित करने के लिए एक नई अवधारणाओं की शुरुआत में दिया गया आकलन. म्हणजे काय, आता आपण विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवायचं आहे. बरोबर आहे का नाही. तर आपण काय करतो, त्याला पूर्व ज्ञानाची जोड देतो. हे रचनात्मकचं उदाहरण आहे का, तर बरोबर आहे. तिसरं ऑप्शन काय म्हणते, छात्रों और शिक्षक की अग्रगामी प्रपुष्टि प्रदान करने के लिए छात्रों के दौरान दिया गया मूल्यांकन. म्हणजे काय, शिक्षक म्हणून मी समजा तुम्हाला काहीतरी टॉपिक दिलेलं शिकवलंय, तर तुमचे विचार मी का समजून घेतो का तुम्हाला ते समजलंय का, आणि समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. म्हणजे यासाठी पण रचनात्मक आकलन हे केलं जातं. तिसरं पण बरोबर आहे. पण चौथं ऑप्शन काय म्हटलंय, एक मूल्यांकन कार्य जो मापदंड के एक मापन के पैमाने के अनुसार छात्रों की तुलना करने में सहाय्य होता है. आता बघा विद्यार्थ्यांची तुलना वगैरे कुठे केली जाते, योगात्मक जे आकलन असते शेवट आपण तुम्ही करतात ना. आपण होतो आपला एक मेला निकाल लागतो, मग याला एवढे टक्के याला तेवढे टक्के, सोम्याला एवढे गोम्याला एवढे, असं असतं का नाही. म्हणजे हे काही योगात्मकचं उदाहरण आहे. म्हणजे हे तुमचं चुकीचं दिलंय आणि ऑप्शन 4च हे तुमचं उत्तर आहे, कारण हे रचनात्मक नाही तर ते योगात्मक आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा तुम्हाला हावर्ड गार्डनर या सिद्धांतावर आलेला होता. बघा हावर्ड गार्डनर याच्या सिद्धांतावर आलेला प्रश्न होता, तो आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. आता बघा हावर्ड गार्डनर की बहुबुद्धि के सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सा सेट बुद्धि और उसके संबंधित विशेषताओं का सही मेल प्रतिनिधित्व करता है. म्हणजे हावर्ड गार्डनरने जी तुम्हाला 8 प्रकारची बुद्धी सांगितली होती, आता इथे काय दिले, जोड्या दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी कोणत्या बुद्धिमत्तेमध्ये काय काम असतं हे तुम्हाला विचारलंय. आता तुम्हाला अभ्यासला असेल तर चांगलं माहिती आहे. बघा आता काय म्हटलंय, स्थानिक बुद्धी. आता स्थानिक बुद्धी कोणाकडे असते, चित्रकाराकडे. पण इथे काय म्हटले, प्राकृतिक वातावरण ही कोणाकडे असेल, शेतकऱ्याकडे असतील. पण इथे काय म्हटले, स्थानिक बुद्धी. अंतवैयक्तिक. बघा आता मी तुम्हाला काय सांगितलंय, अंतवैयक्तिक म्हणजे काय, अंतवैयक्तिक म्हणजे स्वतःबद्दल. पण इथे काय म्हटलंय, अंतवैयक्तिक बुद्धिमत्ता कोणाला दिले, दुसरों की समझ, काय म्हटले, दुसरों की भावना इथे शब्द मिस्टेक झाला असेल त्यांच्याकडून, दुसरों को समझने और उनके साथ संबंध प्रस्थापित करने का कौशल्य. आता बघा ज्या लोकांकडे अंत म्हणजे काय, स्वतःला जाणणं मी चुकीचं आहे. पण इथे काय म्हटलंय, आंतरवैयक्तिक मध्ये दुसरं नाही, ते आंतरवैयक्तिक मध्ये असतं. आंतरवैयक्तिक म्हणजे काय, दुसऱ्याची बुद्धी जाणण्यासाठी आंतरवैयक्तिक. पण इथे अंत मध्ये स्वतःबद्दल. म्हणजे हे पण तुमचं बरोबर आहे का, तर अजिबात नाही. तिसरं काय म्हटलंय, तार्किक. आता तार्किक बुद्धी कोणाकडे असते, तार्किक गणित बुद्धी. आता इथे काय म्हटलंय, नित्य क्रीडा म्हणजे काय, शारीरिक बुद्धी झाली. बरोबर आहे का नाही, हे चुकीचं दिलेलं आहे. पण संगीतय बुद्धी बघा, संगीतय बुद्धी कशी असते, संगीतमय प्रदर्शन या रचना करणे. रचना म्हणजे काय, रचनामध्ये हे गाणं कशा पद्धतीने म्हटलं पाहिजे. बरोबर आहे का नाही, ही रचना करण्यासाठी कोणती बुद्धी असते, संगीतय बुद्धी. म्हणजे ऑप्शन 4 हे तुमचं सगळ्यात बेस्ट दिलेले. का बेस्ट दिलेले, कारण ते त्याच्याच अनुसार बोलत आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, प्रश्न तिसरा काय म्हटलंय, मी तुम्हाला एक टॉपिक घेतला होता, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा, त्यावर आधारित आलेला प्रश्न आहे. बघा काय म्हटलेले, अभिप्रेरणा का आरोपण सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से किसकी लगातार कोशिश और बेहतर प्रदर्शन की संभावना आहे. म्हणजे काय, अभिप्रेरणा, असे कोणत्या अभिप्रेरणेने तुम्ही चांगलं प्रदर्शन म्हणजे काय, कार्य करू शकतात, कशाने करू शकतात हे तुम्हाला विचारलंय. पहिलं काय म्हटलंय, असफलता और सफलता दोनों के लिए बाहरी आरोपण. म्हणजे काय, एखादा विद्यार्थी पास झाला तर मग तो असंच म्हणेल, नाही बाबा मी तर काहीच केलं नाही, ते पुस्तक घेतलं होतं ना त्याच्यामुळेच मी पास झालो. बरोबर आहे का, मी काही केलं नाही. म्हणजे कसं काय, तू जर काही केलं नाही तर तू पास होशील का, म्हणजे असं चालेल का, तर अजिबात नाही.
दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, सफलता के लिए आंतरिक आरोपण और असफलता के लिए बाहरी आरोपण. म्हणजे काय, तुम्ही पास झाले तर म्हणणार वा वा मी खूप छान अभ्यास केला, आणि नापास झाला तर आमचे शिक्षक चांगले नाहीत बरं का, हा म्हणून मी नापास झालो, असं चालेल का? तर नाही. म्हणजे हे पण चांगलं उदाहरण आहे का, तुम्ही आपण काय म्हणतो, एखादा विद्यार्थी काय होतो, स्वतःहून तयार आहे, स्वतःहून तयार झाला पाहिजे. स्वतःहून तयार आहे का इथे, तो जर पास झाला तर मी केलं, नापास झाला तर नाही बाबा माझी चूकच नाही, असं चालेल का? तर अजिबात नाही. असफलता केले बाहेर आरोपण म्हणजे काय, सफलता केले बाहेर आरोपण म्हणजे काय, मी पास झालो तर बाहेरचे म्हणजे पाठ्यपुस्तक असेल ते चांगलं भेटालं, आणि नापास झालो तर फक्त माझी चूक आहे, असं नाही. तर सगळ्यात महत्वाचं व्यक्ती की आपण काय म्हणतो, तो स्वयं जागृत आहे किंवा स्वतः प्रयत्न करतो, तर केव्हा होईल? तर चौथा ऑप्शन काय बघा, असफलता और सफलता दोनों के लिए आंतरिक आरोपण. म्हणजे काय, का ज्या वेळा तुम्हाला माहित असेल स्वतःहून, नाही बाबा, आता एक बीएड कॉलेजची पहिल्याच वर्षाला एक विद्यार्थिनी सेजल म्हणून, तर तिने मला सांगितलं होतं का सर मानसशास्त्र समजत नाही बरं का आम्हाला. म्हणजे याच्या अर्थाने काय झालं का, ती कुठेतरी म्हणत नाही बाबा मानसशास्त्र कठोर आहे किंवा हे नाही, ती म्हणे समजत नाही म्हणजे काय, याचा अर्थ ती स्वतः जागृत होती का सर मला हा मुद्दा समजत नाही, नाहीतर मग असं नाही बाबा त्या पुस्तकाची भाषा चांगली नाही, मला समजत नाही म्हणजे काय, आंतरिक, म्हणजे जरी मला समजत नाही त्याला पण मीच जबाबदार आहे, आणि दोघं ठिकाणी म्हणजे पास झाले त्याला पण मीच जबाबदार आहे, आणि नापास होईल त्याला पण त्या परिणामाला पण मीच जबाबदार असेल. अशा पद्धतीचा जो विद्यार्थी असेल तो चांगल्या पद्धतीने शिकेल. बरोबर आहे का नाही? स्वतःहून शिकतोय, त्याला जाणीव आहे, नापास होईल तर माझ्याच कार्यामुळे होईल, आणि पास पण होईल तर माझ्याच कार्यामुळे होईल. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न चौथा काय म्हणतोय बघा, आता जीन प्याजे तुम्हाला माहिती आहे, तो एकदम भारी माणूस आहे, पास करून देणारा. रस्सी कूदते हाँ? रस्सी कूदते समय पैर में रस्सी फंसने के कारण आउट होने के बाद अरु कहती है उसे रस्सी ने जानबूझकर आउट किया. जीन प्याजे के संज्ञानात्मक सिद्धांत के किस अवस्था में बच्चे तर्क देते. म्हणजे काय, जीन प्याजेने सांगितलं होतं का, आता ही जी काय आरू अरू नाव दिलेले बघा, आरू नाव दिलेले, ती काय दोरी उडी खेळले, आपण रस्सी कुदणी म्हणतो ना, ती खेळत होती, आणि तिला काय झालं, त्या पाय अटकला असेल आणि ती पडली असेल. मग असं विचारू नका सर आता कुठे तोंडावर पडली कशी, पडू द्या, पडली. तर ती काय म्हणते आता, का मी आउट झालीच नसती, कोणी आउट केलं मला, रस्सी म्हणजे जी दोरी आहे ना, त्या दोरीने आउट केलं. म्हणजे ती दोरीला काय समजते, जिवंत समजते, त्या दोरीने मला आउट केलं. आता जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासला असेल तर हा जीववादाचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? जीववाद. आता जीववाद कुठे असतो? संविधीमध्ये असतो का, मूर्तमध्ये असतो का, औपचारिक मध्ये असतो का, कुठे असतो? पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये जीववाद निर्माण होतो. ऑप्शन 1 ने तुम्ही जा, बिंदास तुम्ही पास आहेत. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा, आता तुम्ही विकास क्रम विकास क्रम में बच्चे सूक्ष्म पेशी म्हणजे काय म्हटले बघा, विकास क्रम में बच्चे सूक्ष्म पेशी कौशल्य से पहले सकल पेशी कौशल्य विकसित करते हैं, ये दर्शाता है की विकास. बघा, आता तुम्हाला मी सांगितलं होतं का, मनुष्य असेल, मनुष्याचा पहिले काय होतो, जे सकल पेशी, सकल म्हणजे काय, मोठ्या पेशींचा वापर पहिले करायला लागतो आणि मग छोट्या पेशींचा. बरोबर आहे का नाही? आपण लहान होतो तर आपल्याला चालता पहिले आलं, आणि नंतरून पेन पकडता आलं, म्हणजे बोटांचा वापर आपण नंतर शिकलो का नाही? तर बरोबर आहे. मग इथे तेच म्हटलंय तर विकास के क्रम में बच्चे सूक्ष्म पेशी कौशल्य पहिले, म्हणजे सूक्ष्म म्हणजे काय, लहान गोष्टींच्या आधी सकल म्हणजे मोठ्या पेशींचा वापर करायला लागतात. तो विकासाला काय म्हटलं जातं? आपण बघितलं होतं याला अधोगामी म्हटलं जातं, पण इथे त्यांनी शब्द फिरवलेला आहे, याला समीप समीप दुराभिमुख हा शब्द त्यांनी वापरलाय. म्हणून मी तुम्हाला सांगतो CTETचं काय असतं, शब्द फिरवतात. आता रेखेच, आणि जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासलं असेल तर तुम्ही बघा, रेखीय बाहेर काढणार, शीर्षगामी मध्ये काय दिलेलं होतं, डोक्याकडून पायाकडे होतो हे बाहेर काढणार, हे कधी दिलेलं आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे जरी तुम्हाला मी काय सांगितलं होतं, कमीत कमी तुम्हाला 2 ऑप्शन तरी बाहेर काढता आले पाहिजे, आता तुम्ही बरोबर याच्यापर्यंत पोहोचणार. त्याच्यानंतर प्रश्न 6वा काय म्हणतोय, प्रश्न 6 बघा, निम्नलिखित में से कौन सा कारक समस्या समाधान को बढ़ावा देता है. आता तुम्हाला समस्या समाधान म्हणजे काय, तुम्ही विचार करायला संधी देईल, कोणतं कारण समस्या. आता प्रक्रिया सेट म्हणजे काय, जे पूर्वी आहेत तेच तू मांड, याला याच्याने विचार होईल का? तर होणार नाही. कार्यात्मक स्थिरता म्हणजे काम थांबू देत नाही, बाबा आता तू गणित सोडवतोय ना, बंद करून टाक पुस्तक, चालेल का? म्हणजे विचार होणार नाही. निष्क्रिय अनुसरण नाही, अपसारी चिंतन जर केलं तर विद्यार्थी काय होईल, चिंतनशील होईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे.
त्याच्यानंतर प्रश्न 7वा. आता काही विद्यार्थी इथे थोडे गोंधळले होते बरं का. काही विद्यार्थी इथे गोंधळलेले होते. या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर सांगतो हा. कसं आहे, काळजीपूर्वक समजून घ्या, उत्तर तुमचं बरोबर येईल. बघा प्रश्न 7वा काय म्हणतोय, बच्चों द्वारा बचपन अलग अलग संस्कृती में अलग अलग तरह से अनुभव किया जाता है. बघा बच्चों द्वारा बचपन म्हणजे लहान मुलांचं जे बालपण असतं, बचपन असतं, ते अलग अलग संस्कृती में अलग अलग तरह से अनुभव किया जाता है. बरोबर आहे ना. कारण प्रत्येकाची जी परिस्थिती असते, समाज असतो, भाषा असते, राज्य असतं, भौगोलिक परिस्थिती असते, याच्यानुसार अनुभव वेगवेगळे आहे का नाही. शहरामधला जर मुलगा असेल त्याला काय चांगल्या वस्तू मिळत असतील, हा, पण खेड्यामधला मुलगा त्याला भाकर माहित असेल, नाही बाबा आम्ही भाकर खातो, पण शहरामध्ये काय पिझ्झा पाहिजे, हे पाहिजे, म्हणजे काय बचपन जे असतं ते अलग अलग आहे का नाही. तर बरोबर आहे. आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, दोघं टॉपिकवर बोलताय का. आता बघा बच्चों का विकास सार्वभौमिक आहे. आता मला सांगा, आपल्याला अभिकथन काय म्हणतंय का मुलांचं जी भिन्नता आहे ती भिन्नता अलग अलग होत आहे, म्हणजे भिन्नता सांगते. आणि कारक काय म्हणते, बच्चों का विकास सार्वभौमिक आहे. बच्चों का विकास सार्वभौमिक आहे का, तर अजिबात नाही. सार्वभौमिक या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, सगळीकडे सारखा आहे का, आहे का सगळीकडे सारखा, तर अजिबात नसतो. या उंची बघा, उंची दीपाली मॅडम 5 फूट, सुवर्णा मॅडम 4 फूट, उंची आढळेल का नाही. म्हणजे जयश्री मॅडम 6 फूट, म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे व्यक्तीची वाढ असेल याच्यामध्ये पण तुम्हाला भिन्नता आढळेल. बरोबर आहे का नाही. भाषा बोली असेल एखादा, बघा आता मला काय म्हणतात का सर तुम्ही जास्त बोलतात बोलतात, म्हणजे याचा अर्थ काय झालं, आणि एखादा काय कमी बोलतं, म्हणजे याचा अर्थ काय होतो का फक्त व्यक्तीचा विकास फक्त आपण उंचीनुसार नाही, तर व्यक्तीच्या बोलण्यामध्ये, त्याच्या शारीरिक हालचालीनुसार त्याच्यामध्ये पण भिन्नता आढळतात. म्हणजे पण विकास सार्वभौमिक आहे का, सार्वभौमिक राहिला असता तर मग समजा सार्वभौमिक राहिला असतं, समजा मी सीटेट पहिल्या वेळा पास झालो, सगळेच पास झाले असते, कारण सार्वभौमिक आहे ना, तर नाहीये, व्यक्ती भिन्नता आढळते. म्हणजे काय, हे पूर्णपणे तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे फक्त अभिकथन तुमचं योग्य आहे. आता तुम्हाला फक्त ये सही और आर गलत आहे, तर ऑप्शन 4 मध्ये हे तुम्हाला दिलेले बघा, ऑप्शन 4 मध्ये हे तुम्हाला दिलेले. कळालं आता. त्याच्यानंतर प्रश्न 8वा. प्रश्न 8वा काय म्हणतोय, काळजीपूर्वक समजून घ्या, अवघड काहीच नाही, फक्त समजून घेणार, आणि इथून पुढचा काळ समजून घेण्याचाच आहे, पाठांतर चालणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न 8वा काय म्हटलंय, प्राथमिक कक्षाओं में भाषा का विकास किस प्रकार संसाधित होता है. कक्षा कोणती, प्राथमिक. आता प्राथमिक स्तरावर मी तुम्हाला काय करायला लावलं हे चांगलंच माहिती आहे. आता प्राथमिक स्तरावर तुम्ही काय करणार, जब शिक्षक मूर्त वस्तू के बजाय संकेत और प्रतीकों से शुरू करते, म्हणजे जर शिक्षकाने प्राथमिक स्तर आहे आणि डायरेक्ट मूर्त गोष्टी, म्हणजे त्या डोळ्या कॉन्क्रीट म्हणतो आपण, ज्या आपल्या डोळ्याला दिसतात त्या वस्तूचा वापर न करता डायरेक्ट संकेत दिले. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण प्राथमिक स्तरावर काय शिकवलं, ए फॉर ऍपल, म्हणजे ऍपलला जोडलं. जर शिक्षकाने ऍपल न शिकवता डायरेक्ट ए लावून दिला तर चालेल का, तर अजिबात नाही, कारण संकेतने ते मुलं शिकवणार नाही. संकेत म्हणजे काय, चिन्ह, नाहीतर सर संकेत कोणता, त्याच्यानं म्हणजे हे बेस्ट आहे का, तर अजिबात नाही. जब शिक्षक अमूर्त अवधारणाओं को संदर्भित करने के लिए ठोस उदाहरणों का उपयोग करते, हे थोडं बरं आहे बघा. दुसरा ऑप्शन काय का, शिक्षकाने काय केलं पाहिजे, का ज्या अमूर्त अवधारणा ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाही त्यांना संदर्भित करण्यासाठी, त्या सांगण्यासाठी कशाचा उपयोग केला पाहिजे, ठोस वस्तू, म्हणजे काय, मूर्त गोष्टीचा उपयोग. म्हणजे विद्यार्थ्यांना त्रिकोण कळत नाही, मग त्रिकोणासारखा आकाराचा काहीतरी घ्या, आयत कळत नाही, त्या आयतासारखं काहीतरी घ्या, तेव्हा त्यांना तो आयत कळेल. म्हणजे काय केलं, दुसरं ऑप्शन चांगलं आहे. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, जब शिक्षक औपचारिक भाषा के प्रयोग पर जोर जोर देते और लागू करते. मी तुम्हाला सांगितलंय प्राथमिक स्तरावर अनौपचारिक भाषेचा वापर जास्त करावा लागतो, नंतर औपचारिक, पण इथे काय म्हटलंय, औपचारिक, तर अजिबात नाही. त्याच्यानंतर जब शिक्षक बच्चों की मातृभाषा की अवहेलना उपेक्षा करते, अवहेलना म्हणजे काय, वापरू नका, बोलू नको. आता आमच्याकडे आयराणी बोलली जाते, जर सांगितलं तुझी भाषा वापरायची नाही, ते पोरगा म्हणेल यार मग मला कोणती भाषेमध्ये बोलू मी, असं होईल का नाही. म्हणजे काय झालं का, ही भाषा पण चालणार नाही. मग त्यामुळे काय, ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण शिक्षक काय करतोय, अमूर्त अवधारणा समजवण्यासाठी काय करतोय, ठोस वस्तूंचा उपयोग करतोय. बघा किती भारी प्रश्न समजून घेतला. आता प्रश्न 9 काय म्हणतोय, प्रश्न 9वा काळजीपूर्वक समजून घ्या. निम्नलिखित में से कौन सा प्रगतिशील शिक्षा का एक प्रमुख सिद्धांत है. आता प्रगतिशील शिक्षा हा मी टॉपिक तुम्हाला दिलेला होता, तुम्ही अभ्यासला होता, बरोबर आहे का नाही. आता प्रगतिशील शिक्षा काय बघा, अशाच पद्धतीचा एक प्रश्न आलेला होता, पाठ्यचर्या पूर्व निर्धारित और सार्वभौमिक होनी चाहिए. आता मी तुम्हाला एक सांगितलं, आपण जी पाठ्यचर्या असेल
पूर्वनिर्धारित आणि निर्धारित आणि सार्वभौमिक होणी चाहिए. चालेल का? तर अजिबात नाही. कारण सार्वभौमिक का चालणार नाही? कारण आता समजा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला एक वेळा शिकवणार, मग असंच का फक्त एकच वेळा शिकवणं? जर एखाद्या विद्यार्थ्याला कळालं नाही त्याला 2 वेळा पण, म्हणजे सार्वभौमिक म्हणजे काय? सगळ्यांसाठी एक नियम लावून चालेल का? तर अजिबात चालणार नाही. म्हणजे काय? हे ऑप्शन तुमचं चुकीचं आहे. छात्रों को सीखने को मापन मानकीकृत परीक्षणाने केलं चालेल का? तर अजिबात नाही. छात्रों को अपने शिक्षकों को ज्ञान निष्क्रिय श्रोता चालेल का? तर कशा प्रगतिशील शिक्षण काय म्हणतं का? शिक्षण शिकणं प्रामाणिक कार्यों पर आधारित होना चाहिए. म्हणजे काय? जे पण द्याल प्राथमिक स्तर असेल किंवा कुठलं, विद्यार्थ्यांनी समजा त्रिकोणाचं माप 180 काय विचारलं तर ते तुम्हाला ते सिद्ध पण करता आलं पाहिजे. प्रामाणिक कार्यांवरती आधारित पाहिजे. ऑप्शन 4 हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10 काय म्हणतोय बघा. प्रश्न 10, विद्यालय पाठ्यक्रम बघा काय म्हटलंय, विद्यालय पाठ्यक्रम विद्यार्थियों के सांस्कृतिक ज्ञान को उचित स्थानावर मूल्य देना चाहिए. म्हणजे काय? आपण जे विद्यालयीन पाठ्यक्रम को विद्यार्थियों की सांस्कृतिक ज्ञान म्हणजे को उचित स्थानावर मूल्य देना चाहिए. म्हणजे काय? आता समजा आपण भारतामध्ये असतो, वेगवेगळ्या संस्कृती आपल्या भारतामध्ये आहेत. प्रत्येक संस्कृतीचा आदर करणं हे आपल्याला माहिती आहे, संविधानामध्ये पण तरतूद आहे. आदर केला पाहिजे. मग समजा एखाद्या वेगळ्या संस्कृतीचा, वेगळ्या धर्माचा विद्यार्थी तुमच्या वर्गात आला, जर तुम्ही म्हटले नाही बाबा तू आमच्या धर्माचा नाही, आपल्या संस्कृतीचा नाही, त्यामुळे आम्ही तुझ्या संस्कृतीला काही महत्व देऊ शकत नाही, किंवा तुझ्या जातीला असेल पंथाला असेल महत्व दिलं नाही, तर तो विद्यार्थी चांगला शिकेल का? तर अजिबात शिकणार नाही. म्हणजे काय? हे अभिकथन बरोबर बोलतंय. कारण काय? विद्यार्थ्याचं जे ज्ञान असेल, जे सांस्कृतिक ज्ञान असेल, त्याला मूल्य देण्याचे चाहिए. मूल्य देण्याचे चाहिए म्हणजे त्याला महत्व द्या. बरोबर आहे का नाही? तर महत्व दिलं पाहिजे. म्हणजे अभिकथन काय बोलत आहे? योग्य बोलत आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर कारण काय म्हटलंय, विद्यार्थियों को उनकी सांस्कृतिक पहचान को बनाए रखने के लिए समर्थन प्रदान करना चाहिए, करना सीखने की प्रक्रिया को सुगम बनाता है. म्हणजे काय? जर शिक्षकाने विद्यार्थ्याची सांस्कृतिक म्हणजे काय, एखादा विद्यार्थी म्हणेल का सर मी या धर्मातील आहे, तर आपण हो छान आहे बरं का तुमचा धर्म. आता साधारण तुम्हाला एक सांगतो, का लहान मुलं असतात, त्यांना जर सांगितलं सर मी या गावाचा आहे बरं का, मग आपण म्हटलं हो तुझं गाव खूप छान आहे बरं का. म्हणजे याचा अर्थ काय झालं, ज्या वेळा तुम्ही त्याच्या सांस्कृतिक असेल, जाती असेल, याला स्वीकार करतात, त्याला मान्यता देतात, त्याचं समर्थन करतात, म्हणजे वाईट गोष्टीचं समर्थन नाही म्हणत नाही, हा छान आहे बरं का तू ह्या गावातून येतो ना, चांगला आहे चांगला आहे हुशार आहे, याने जर समर्थन केलं तर त्या विद्यार्थ्याला काय वाटतं, आनंदायी वातावरण होतं आणि त्याच्यामुळे तो विद्यार्थी काय करतो, सुगम बनत आहे. म्हणजे काय? शिकण्यासाठी तो सक्रिय निर्माण होतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे दोघं काय करताय, दोघं काय बोलत आहे, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक बद्दलच बोलत आहेत. बरोबर आहे का? आणि दोघं योग्य बोलत आहे. मी तुम्हाला ते सांगितलं का ज्या वेळा दोघं एकाच टॉपिकवर बोलतील आणि बरोबर बोलत असतात, तर त्यावेळेला ते काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. म्हणून ए और आर दोनों से ये की आर सही व्याख्या करत आहे. का व्याख्या करत आहे? कारण इथे पण सांस्कृतिक संदर्भातच बोललं गेलेलं आहे, म्हणून व्याख्या करत आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11, प्रश्न 11 काय म्हणतोय बघा, निम्नलिखित में से आंतरिक अभिप्रेरणा का सही वर्णन. आता आंतरिक अभिप्रेरणा म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं. आंतरिक अभिप्रेरणा म्हणजे विद्यार्थी स्वतः तयार पाहिजे, स्वतः. आता बघा, अभिप्रेरणा दंड से आते, मारून झोडून निर्माण होईल का? पुस्तकने बाह्य प्रेरणा चालू होईल. अभिप्रेरणा कार्य व्यक्तिगत आनंद से आते, बघा व्यक्तिगत आनंदासाठी येईल, ती काय असेल, आंतरिक अभिप्रेरणा. आणि अभिप्रेरणा दुसरों के साथ प्रतिस्पर्धा में आते, म्हणजे काय, नाही बाबा आता सेजल मॅडम म्हणेल नाही बाबा मी पासच झाली पाहिजे, मी का पास झाली पाहिजे, सर माझी ती मैत्रीण आहे ना माझ्यावर खूप टार्गेट करते ना, मला फक्त तिला दाखवायचं का मी सीटेट पास होईल. म्हणजे याचा अर्थ काय झालं, कोणत्या अभिप्रेरणे प्रेरित झाली, तर ती कोणती, बाह्यने. पण ज्या वेळेला स्वतःहून नाही, मला माझ्या शिक्षणामध्ये बदल झाला पाहिजे, मी चांगलं समजली पाहिजे, यासाठी मी सीटेटचा अभ्यास करते, हे आंतरिक प्रेरणेचं उदाहरण झालं. म्हणजे काय झालं, हे पण तुमचं चुकीचं. ऑप्शन 3 ज्यांनी उत्तर दिले ते अगदी बरोबर दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 12, निम्नलिखित में से कौन सा कथन अधिगम के बारे में सही नाही. आता अधिगम जे आहे त्याच्या संदर्भात कोणतं कथन सही नाहीये. आता अधिगम काय माहितीये तुम्हाला, आता अधिगम एक प्रक्रिया नाही, सही नाही म्हणजे चुकीचं काय म्हटलंय, अधिगम एक प्रक्रिया नाही अपित एक उत्पादन आहे. आता जे शिक्षण आहे, शिक्षण फक्त उत्पादक आहे का, ग्रहणात्मक आहे ना. आता मला सांगा, मी फक्त तुम्हाला फक्त सांगतोय असं नाही, तर मी सुद्धा हे ग्रहण केलं असेल,
त्यावेळा मी तुम्हाला सांगतोय म्हणजे काय, इथे काय म्हटले, एक प्रक्रिया नाही परंतु एक उत्पाद आहे. फक्त सांगणं नाही तर ते ग्रहण करणं पण आहे. म्हणजे काय, हे थोडं हे चुकीचं दिलेलं आहे बघा. पहिलंच चुकीचं भेटलं तुम्हाला, दुसरं आपण बघून घेऊया. मग आता तुम्ही अजून विचारणार ना सर मग बाकीचे 3 का बरोबर नाहीत, तर सांगतो तुम्हाला. अधिगम शिक्षार्थी के पूर्व ज्ञान पर निर्भर आहे. बरोबर आहे, जे आपण शिक्षण आहे ते पूर्व ज्ञानावर निर्भर असतं, हे पण चांगलं दिलेलं आहे. अधिगम का तात्पर्य पूर्व वैचारिक स्कीम्स पुनर्गठन म्हणजे काय, आपल्या पूर्व अनुभवाचा एकत्रितपणे आपण काय म्हणतो सराव करणे, त्याचा वापर करणे, पुनर्गठन करणे, याला अधिगम म्हटलं जातं. बरोबर आहे. अधिगम एक सामाजिक प्रक्रिया आहे. सामाजिक क्रियाद्वारा, सामाजिक क्रिया म्हणजे काय, आपल्याला वाईगोस्कीने सांगितलं होतं का, वाईगोस्की काय म्हणतो का, जे पण आपण शिक्षण शिकतो कुठून शिकतो, समाजातून शिकतो. बरोबर आहे का नाही, म्हणजे हे पण चांगलंय. पण हे काय म्हटलंय, पहिलं ऑप्शन काय म्हणतोय का, अधिगम काय फक्त एक उत्पाद आहे, तर अजिबात नाही, अधिगम फक्त उत्पाद नाहीये. कळालं, म्हणजे हे तुमचं चुकीचं दिलेलं होतं. ऑप्शन 1 ज्यांनी उत्तर दिले ते उत्तर बरोबर दिलेलं असेल. त्याच्यानंतर प्रश्न 13. प्रश्न 13 काय म्हणतोय बघा. प्रश्न 13, समीपस्थ सिद्धांत, समीपत नाही, समीपत म्हटलं, समीपत विकास का सिद्धांत लेवाईगोस्की. आणि समीपस्थ म्हणजे अधोगामी, समीपस्थ म्हणजे काय, अधोगामी. आणि समीपत म्हटलं तर वायगोस्की. एवढं काळजीपूर्वक समजून घ्या, नाहीतर तुम्ही गोंधळ करणार. आता बघा, अधोगामी सिद्धांत म्हणजे काय, समीपत. आता इथे हा शब्द समीपस्थ सिद्धांत का शेषावस्था में, आता शेषावस्थेमध्ये तुम्ही चांगला अभ्यासलेलं आहे का, समीपत विकास म्हणजे काय असतं का, ज्या आता बघा पहिला ऑप्शन काय म्हटलंय, सूक्ष्म गती कौशल्य विकास शारीरिक विकास, ते असं म्हटलंय का, समीपस्थ अधोगामी सिद्धांताचा शारीरिक विकास सूक्ष्म गती असं अजिबात दिलेलं नाही, आपण अभ्यासलंय. विकास शीर्षे पावतक तर अजिबात नाही, विकास शीर्षे पाव म्हणजे डोक्याकडून पायाकडे कुठला शीर्षगामीमध्ये होते बघा, हे पण चुकीचं दिले. भाषा विकास तेजीसे होत आहे असं म्हटलंय का अधोगामीमध्ये, तर अजिबात नाही. अधोगामी सिद्धांत म्हणजे समीपस्थ सिद्धांत कहलाता है का अंग हातो म्हणजे काय, अंग हातोवर पेरो की तुलना में तेजी से बढ़ते, म्हणजे आपलं शरीर काय असतं, पहिले वाढतं आणि त्याच्यानंतर कशाचा विकास होतो, आपल्या बोटांचा विकास होतो. बरोबर आहे का नाही, तर हेच बरोबर दिलेले. ऑप्शन 2 ज्यांनी उत्तर दिले ते अगदी बरोबर दिलेले. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा. प्रश्न 14 काय म्हणतोय, निम्नलिखित में से उपयोगी प्रपुष्टी की एक विशेषता कौन सी, म्हणजे आपण काय बघा, एखाद्या विद्यार्थ्याला आपण ज्या वेळा अध्यापन करत असतो, बरोबर आहे का नाही, तर त्यावेळेला त्याला फीडबॅक द्यावा लागतो. का द्यावा लागतो, म्हणजे कोणती चांगले. आता बघा, आता जे निगेटिव्ह ते पहिले काढून टाकू, केवळ आलेले याचा विचार करायचा नाही. आता बघा, आपण ज्या वेळा फीडबॅक देतो, व्यापक वर सामान्य नाही असं, तिकडे सामान्याकडून व्यापककडे जातो. बरोबर आहे का नाही, पहिल्याच दिवशी जर तू सांगितलं तू डॉक्टर होणार आहे, ते पहिलीच्याच दिवशी शाळा सोडायला बसलं, म्हणजे असं पण चालणार नाही. काय, एक सामायिकवर विशिष्ट होते, म्हणजे काय, तुम्ही चांगल्या म्हणजे काय, हुशार आहे बघा, तू चांगला अभ्यास कर, पहिली होईल दुसरी होईल, पहिल्याच दिवशी जर सांगून दिलं बाबा तू डॉक्टर होशील, ते शाळा सोडून दिल, घरीच काहीतरी म्हशी ढोरांचं इंजेक्शन घेऊन उद्योग करत बसेल, म्हणजे काय, अशा पद्धतीने प्रपुष्टी प्रदान करावी पाहिजे. जास्त विशिष्ट पण चालणार नाही मोठी. त्याच्यानंतर प्रश्न 15. प्रश्न 15 काय म्हणतोय बघा. प्रश्न 15, निम्नलिखित में से पठन वैकल्प म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना वाचनामध्ये अडचणी येतात याचं काय, कशामुळे, कोणची विशेषता आहे, ज्याला वाचण्यामध्ये अडचणी येतात याची विशेषता काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता स्थाने समज, आता आहे का स्थाने समज जानकारी या संबंधी आहे का, तर अजिबात नाही. रचनात्मक कट नाही, तर अजिबात नाही. ध्वन्यात्मक म्हणजे ही काय असते, ज्या वेळा आपण वाचताना अडचणी येतात, म्हणजे या शब्दाला काय म्हटलं, शारीरिक म्हणतात का समन्वय म्हणतात, यामध्ये अडचणी येतात, याला काय म्हटलं जातं, ध्वन्यात्मक प्रसंकरण. म्हणजे काय, ज्या शब्दाला याला काय म्हणतात, आता उदाहरणार्थ एखादा शब्द आहे, ये आहे, याला काय म्हणतात बा नेमकं, याच्यामध्ये मला अडचण येते, म्हणजे काय, ध्वनी, याला ध्वनी काय द्यायचं आहे, ध्वनी. बरोबर आहे का नाही. आणि शारीरिक समन्वय अजिबात नाही, तर ऑप्शन 3 ज्यांनी उत्तर दिले ते अगदी बरोबर दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न 16. प्रश्न 16 काय म्हणतोय, आता हा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे, नैतिक विकासाचा सिद्धांत याच्यावर आलेला आहे. लॉरेंस कोरबग के नैतिक विकास के सिद्धांत के अनुसार किस स्तर में बच्चे आत्मकेंद्रीय होते और किसी कार्य करने में अपना लाभ देखते. आता मी तुम्हाला लॉरेन्स कोरबगचा हा सिद्धांत समजून सांगितला होता का, यामध्ये पहिली जी अवस्था असते, पहिल्या अवस्था असते ना, त्याच्यामधलं जे दुसरं चरण आहे याच्यामध्ये काय असतं, लेनदेन वाला मामला बघितला होता. यांत्रिक सापेक्ष अभिविन्यास म्हणजे काय, लहान मुलं बघा, जी मुलं 2 ते 4 वर्षामध्ये असतात ना,
तर ही कामं कशी करतात माहितीये का? आता एखाद्या मुलाला सांगितलं तू पाणी घेऊन ये, ते ऐकत नाही. जर त्याला जर सांगितलं मी तुला चॉकलेट देईल, ते पळत जातं. दुकानावर जर आपण जर पाठवलं ना, बाबा माझी वस्तू घेऊन ये, ते जाणार नाही. पण आपण जर म्हटलं मी तुला ₹5 देतो, ₹10 देतो, ते पळत जातं. म्हणजे याचा अर्थ काय? स्वतःचा फायदा बघतात. आत्मकेंद्रीय असतात, स्वतःचाच फायदा बघतात. म्हणजे याला काय? पहिले स्तर के दूसरे चरण में यांत्रिक सापेक्ष अभिविन्याचं हे उदाहरण आहे लेनदेन वाला मामला. ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 17 बघा. आता प्रश्न 17 याच्यावर काही विद्यार्थी गोंधळात राहू शकतात, तर आपण याचं योग्य विश्लेषण करूया. प्रश्न 17चं. आता बघा, निम्नलिखित में से कौन सा आलंबन का उदाहरण. आता आलंबन म्हणजे काय? वायगोस्की ज्यांनी अभ्यासला असेल त्याला आलंबन माहिती आहे, नाहीतर ते आलंबन सुद्धा माहित नसेल. आता आलंबन बघा, आलंबन म्हणजे काय? एखादा विद्यार्थी कुठेतरी अडखळत आहे, बरोबर आहे का नाही? आपण त्याला एक मदत करतो. तो का मदत करतो? तर त्याने त्या क्रियापर्यंत पोहोचलं पाहिजे, तिथपर्यंत गेला पाहिजे, आपण त्याला मदत करतो. आता आपण तुम्ही मदत कशी देऊ शकतात? आता जे निगेटिव्ह आहे ते काढून टाका. इथं रट कर म्हणजे पाठांतर कर बाबा, हे चालेल का? तर अजिबात नाही. आता बघा, आपण एखादा विद्यार्थी कुठेतरी अडखळलाय, तर आपण त्याला बोल सोच कर. आपण म्हणतो थोडा विचार कर ना बाबा, थोडा विचार कर. थोडा विचार कर म्हणजे हे पण काय झालं? आलंबनचं उदाहरण आहे. विचार कर म्हणजे बोल कर. मी तुला सांगितलं, अरे बाबा अशा पद्धतीने एवढं जर सांगितलं, त्यावर तो विचार करेल. संकेत और इशारे देना, हे पण आलंबन झालं. प्रश्न, एखादा विद्यार्थी समजा तिथे अडखळलाय, आपण म्हटलं आता समजा तुम्ही अधोगामी सिद्धांत, बरोबर आहे का नाही? मग मी म्हटलं, असं जर म्हटलं का समीपस्थ आहे हा शब्द कुठल्या सिद्धांताला, तुम्ही म्हणलं सर अधोगमीला वाटतोय बरं का. म्हणजे प्रश्न विचारून पण तुम्ही काय करू शकता? स्कॅप होल्डिंग देऊ शकता. त्याच्यानंतर काय म्हटले? डी, आधा आधा हल किया उदाहरण. आधा हल आज बघा, म्हणजे या विद्यार्थ्यांनी समजा अर्धा प्रश्न सोडवलाय, समजा गणिताचा अर्धा सोडवलाय, इथपर्यंत सोडवलं, एक पायरी सोडवली. आता तुम्ही जर थोडी त्याला एक मदत केली, नाही बाबा ही बघा, ही मधली पायरी आहे ना, अशी घे, मधली पायरी अशी घे, त्याला मधली पायरी जर लक्षात आली तर तिसरी पायरीपर्यंत जाईल. म्हणजे काय झालं? हे पण आलंबनचं उदाहरण आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय पाहिजे? एबीसीडी ज्यांनी दिलं असेल ते उत्तर अगदी बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांनी आधा हलक्या उदाहरण हे आलंबन मांडलं नसेल, पण ते आलंबनाचं उदाहरण आहे. कारण बघा, आता मी तुम्हाला एखादा सिद्धांत दिला, आता तुम्हाला अधोगामी सिद्धांत लक्षात आला नसेल, तर मी तुम्हाला शीर्षगामीचं अर्ध उदाहरण दिलं. शीर्षगामी, मुलांचा विकास डोक्याकडून पायाकडे होतो, याला शीर्षगामी होतो. लगेच काहींचा प्रकाश पडला असेल, मग आता सर विकास केंद्राकडून बाहेरच्या दिशेने होतो, त्याला अधोगामी म्हणतात. अर्ध उदाहरण दिलं का नाही? तर बरोबर दिलं. म्हणजे याला पण काय म्हटलं जाईल? स्कॅप फोल्डिंग म्हटलं जाईल. म्हणजे ऑप्शन 4 ज्यांनी दिले ते अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 18 काय म्हणतोय बघा. सीखने के सामाजिक संरचनावादी विचार इस बात की वकालत करते. म्हणजे बघा, समाजवादी संरचनावादी म्हणजे बघा, सीखने के सामाजिक संरचनावादी. आता सामाजिक संरचनावादी, आता शिक्षण प्रक्रिया कशी चालते हे आपण समजून घेऊया. बघा, पहिलं काय म्हटले? प्रत्यावर व दोहराव. म्हणजे जे पूर्वी शिकलं तेच पाठांतर कर, तेच परत बघ कर. चालणार का नाही? पोपटपंची चालणार नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय? शिक्षार्थी दुसरे से निष्क्रिय रूप से, निष्क्रिय नाही. आता तुम्ही निष्क्रियपणे का माझा व्हिडिओ बघणार का? तर अजिबात नाही ना. तुम्ही व्हिडिओ बघणार ना, लक्ष देणार का? नाही सर, आमचा चहा ठेवणं चालू आहे, मोबाईल दिला मागच्या रूम मध्ये ठेवून चालू इकडे चहा बनवतोय, पितोय, होईल का? तर अजिबात नाही. तुम्ही सक्रियपणे बघत असणार. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? शिक्षार्थी सक्रिय रूप से ज्ञान, बघा, शिक्षार्थी काय करताय? सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करते. बरोबर आहे ना? तुम्ही सक्रियपणे आहेत. नाहीतर जर चहा ठेवायला मी चहा पेते, सर मोबाईल किचनवर राहून गेला आणि आम्ही चहा पेतोय, तुमचा व्हिडिओ चालू आहे, समजेल का आम्हाला? तर अजिबात समजणार नाही. तुम्हाला सक्रियपणे राहावं लागेल. बरोबर आहे का नाही? तिसरं ऑप्शन चांगलं आहे. आणि चौथा ऑप्शन काय दिलंय? व्याख्यान देण्यावर समजणे में प्रभावी शिक्षण सक्रिय होत आहे. व्याख्यान देऊन जर मुलं शिकले असते तर आज सगळे डॉक्टर, कलेक्टर झाले असते. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे पण बेस्ट नाही. ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट दिलेलं आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 19 काय म्हणतोय? प्रश्न 19 बघा. निम्नलिखित में से कौन सा कथन संज्ञानात्मक और भावनाओं के बीच संबंध का उपयुक्त परिभाषित करता है? म्हणजे आता मी तुम्हाला बघा, संज्ञानात्मक विकास आणि संवेगात्मक विकास या संदर्भात खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण दिलेलं आहे. आता निम्नलिखित में से, आता तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी? का संज्ञान आणि भावनाओं के बीच संबंध दाखवायचे. आता संबंध कसे दाखवणार हे तुम्हाला त्यांनी सांगितले. आता संबंध कसे दाखवायचे? आता कसे विकास होतात एकमेकाला, आता आपण बघूया.
काय म्हटले पहिलं ऑप्शन, भावनाएं संज्ञान को प्रभावित करती है लेकिन इसका विपरीत सत्य नाही. म्हणजे काय, भावना ह्या संज्ञानाला प्रभावित करतात पण हे सत्य नाहीये. म्हणजे प्रभावित करतात, प्रभावित करतात आणि सत्य नाही. मग प्रभावित करणं म्हणजे काय, सत्यच झालं ना, म्हणजे काय झालं, हे सत्य नाही म्हणजे हे चुकीचं बोलतंय. त्याच्यानंतर संज्ञान भावना दोन स्वतंत्र प्रणाली आहे का, संज्ञान भावना तर अजिबात नाही, दोघं एकत्र प्रणाली. कारण आपण जर एखाद्याच्या भावना दुखवल्या, वर्गामध्ये शिक्षकाने एखाद्या मुलीला काही बोललं, मुलाला काही रागवलं, तर त्याच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो, विचारावर. तो म्हणजे नाही सर, मला सर तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे होतं बरं का, म्हणजे झाला का नाही, तर स्वतंत्र नाहीये. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय म्हटले, भावना और संज्ञान आपस में एक दूसरे से पारस्परिक रूप से म्हणजे काय निर्भर करते, म्हणजे काय दोघं एकमेकावर अवलंबून आहे. ऑप्शन 3 हे चांगलं दिलेलं आहे. आणि ऑप्शन 4, संज्ञान भावनाओं को प्रभावित करता है लेकिन विपरीत सत्य नाही. अरे बाबा सत्य आहे ना, म्हणजे काय ऑप्शन 3 ज्यांनी उत्तर दिलेले ते अगदी उत्तर बरोबर दिलेले. कारण काय, दोघं एकमेकाला काय करतात, परिणामित करतात, प्रभावित करतात. आता बघा, आता लॉरेन्स कोलबर्गचा सिद्धांत, परत तुम्हाला एक दुसरा प्रश्न याच्यावर बघायला भेटला. दुसरा प्रश्न बघायला भेटला. आता तुम्हाला खूप वेळा मी सांगून झालेलं आहे का, जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. आता बघा, लॉरेन्स कोलबर्ग ने नैतिक विकास के सिद्धांत में बच्चों के कार्य उनके परिणाम के आधार पर अच्छा या बुरा समझ से इस समझ पर पोहोचने के नियम और कानून नियम बदले जा सकते. म्हणजे काय, लॉरेन्स कोलबर्गने काय सिद्धांतामध्ये काय सांगितलं होतं का, मुलांची जी समज असते याच्यावर त्यांना चांगलं वाईट असतं ना, याच्यामध्ये जेव्हा कळायला लागतं, मुलं जेव्हा मोठे होतात तर ते काय करतात, नियमांना पण विरोध करतात आणि नियम काय करू शकतात, बदले जा सकते, बदलू शकतात का, तर नाही बदलू शकतात. बरोबर आहे का नाही. सार्वभौमिक अभिविन्यास म्हणजे शेवटच्या अवस्थेमध्ये बघितलं होतं का, मुलगा आता काय जरी नियम बनवलाय पण तो योग्य नाही, म्हणजे नियम बदलतात. म्हणजे हे पहिलं अभिकथन योग्य आहे. आता कारण काय म्हटलंय, लॉरेन्स कोलबर्ग का तर्क की नैतिक विकास क्रमित रूप से चरणों में होता है. बरोबर आहे. कारण नैतिक विकास काय असतो, चरणों में होता है. चरण दिलेत ना त्यांनी, 3 चरणामध्ये ते विकास होतो, हे त्यांनी दर्शवलंय. आता बघा, आता विद्यार्थ्यांचा इथे असा एक गोंधळ होईल. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, टॉपिक वर बोलतात पण त्याच्या संदर्भात पण काहीतरी बोललं पाहिजे ना. आता समजा एखाद्याने तुम्हाला विचारलं, तुझ्या भावाचं नाव काय, काय सांगितलं तुम्हाला, प्रश्न विचारला. म्हणजे अभिकथन काय सांगतो, तुम्हाला प्रश्न विचारतं. अभिकथन काय विचारतं, तुझ्या भावाचं नाव काय, आणि तुम्ही म्हटलं त्याचं वय 4 वर्ष, त्याचं वय 4 वर्षे. आता आता काही विद्यार्थी म्हणणार, आता बघा, आता म्हणजे तुमच्या लक्षात आणून देतो का, जे विद्यार्थ्यांना फक्त असं वाटतं का सर टॉपिकवर राहतात लगेच व्याख्या करतात का, तशी व्याख्या नाही. समजा मी तुम्हाला अभिकथन केलं, म्हणजे प्रश्न विचारला, तुमच्या भावाचं वय काय, वय काय, वय काय, तर तुम्ही काय सांगितलं पाहिजे, 4 वर्षे. पण तुम्ही जर म्हटलं त्याचं नाव सौम्या आहे, गोम्या आहे, त्याला उत्तर झालं का, उत्तर झालं नाही. पण तुम्ही बरोबर आहेत, तुम्ही बरोबर आहेत, पण त्या संदर्भात बरोबर बोलले नाही. समजा तुम्हाला तुमच्या भावाचं नाव विचारलं आणि तुम्ही जर म्हटलं त्याचं वय 4 वर्षे, आता तुम्ही म्हणणार सर मी माझ्या भावाबरोबर एक बरोबर सांगितलं ना, त्याचं वय 4 वर्षे. पण तू जरी बरोबर सांगितलं, पण मी तुला प्रश्न काय केलेला होता, तुझ्या भावाचं नाव, पण तू जर मला वय सांगितलं म्हणजे तू बरोबर बोलत आहे, पण मी ज्या संदर्भात विचारलं त्या संदर्भात तू बोलत नाही. मग इथे पण तेच झालेलं आहे. कारण लॉरेन्स कोलबर्गने अभिकथन जे केलेले का, मुलांचे नेम म्हणजे बदलू शकतात, हे त्यांनी बनवलेलं आहे. पण कारण काय म्हणतंय का, नैतिक विकास क्रमात होतो. म्हणजे दोघं काय करतात, टॉपिकवर बोलत आहे पण याचं अभिकथन हे होत नाही, याचं अभिकथन होत नाही. म्हणजे ज्या वेळा तुम्हाला सांगितले दोघं सत्य बोलतात पण एकमेकाच्या व्याख्या करत नाही, म्हणजे ऑप्शन 3 हे कळालं. आता तुम्हाला कळालं ना, मी हे 2 उदाहरणं दिल्यामुळे, तुमच्या भावाचं नाव म्हणजे त्याला अनुसरून हा बोलतोय का, त्याला अनुसरून. आता कारणचं काम काय काय असतं, त्याला अनुसरूनच बोलणं, त्याला अनुसरूनच बोलणं. त्याच्यानंतर प्रश्न 21. आता प्रश्न 21 जो आहे तो काळजीपूर्वक समजून घ्या. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमता मूर्त संक्रियात्मक सोच को पूर्व संक्रियात्मक सोच से अलग करते. आता बघा, मी तुम्हाला या अवस्थामध्ये पण समजून दिलेलं होतं. आता तुम्हाला काय सांगितलं, ते मूर्त संक्रियात्मक सोच को पूर्व संक्रियात्मक सोच से अलग करते. आता बघा, तुम्हाला जर या अवस्था माहित असतील कुठे काय येतं, तर तुम्ही सहज उत्तर. आता तुम्हाला वस्तू स्थायित्व कुठे येतं, पहिल्या अवस्थेत, बरोबर आहे का नाही. इंद्रियों का समन्वय कुठे येतं, पूर्व संक्रियत, म्हणजे विद्यार्थी एकत्रपणे शिकतात. परिकल्पनात्मक तार्किक तार्किक चिंतन कुठे करतात, चौथ्या अवस्थेत. आणि आपल्याला तुम्हाला उरलं काय आता, तिसरी अवस्था म्हणजे जी मूर्त असते. बाकी विचार करायचा नाही. ऑप्शन 3 आहे तुमचं विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजे काय, केंद्रीकरण नाही, केंद्रीकरण. हे बघा, केंद्रीकरण जर तुम्हाला म्हटलं, केंद्रीकरण
केंद्रीकरण जर तुम्हाला म्हटलं तर उत्तर काय पाहिजे? पूर्व. आणि विकेंद्रीकरण, विकेंद्रीकरण म्हणजे केंद्रीकरण म्हणजे काय? एकाच गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित. आणि विकेंद्रीकरण म्हणजे काय? त्या गोष्टीवर आता लक्ष नाही, म्हणजे तुम्ही विकेंद्री म्हणजे काय? केंद्राच्या बाहेर सुद्धा विचार करताय, आणि केंद्र म्हणजे काय? सगळा विचार या केंद्रावरच करत आहेत. याला केंद्रीकरण आणि विकेंद्री म्हणजे याचं उत्तर काय आहे? विकेंद्रीकरण काय करतं? म्हणजे मूर्त संक्रियात्मक जेव्हा अवस्था असते विचारक विकेंद्री म्हणजे काय? आता विद्यार्थी वेगवेगळ्या संदर्भात विचार करू शकतो, याला विकेंद्रीकरण म्हणतात. केंद्रीकरण म्हणजे काय? जे पूर्व संक्रियात्मक मध्ये असतं का विद्यार्थी ठराविकच गोष्टीवर विचार करू शकतो, तेच माझं बरोबर आहे. कळालं? आता त्याच्यानंतर प्रश्न 22. आता प्रश्न 22 समावेशी शिक्षणासंदर्भात आलेला आहे. काय बघितलंय? समावेशी शिक्षण. आता निम्नलिखित में से कौन सा कथन समावेशी शिक्षा के बारे में सही नाही? आता समावेशी शिक्षणासंदर्भात जे योग्य असेल तर आपण योग्य माहित असेल तर अयोग्य पर्यंत पोहोचू. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 22 काय म्हणतोय बघा, काळजीपूर्वक समजून घेऊ. निश्चित पाठ्यचर्यावर मानक मूल्यांकन आसपास ही समावेशी शिक्षण का केंद्र होतं. निश्चित मूल्यांकन असतं का? तर अजिबात नाही. मानकीकृत काही चालतं का? तर अजिबात नाही. म्हणजे पहिलं तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. समावेशी शिक्षण का अर्थ आहे ऐसे तरीके को जो शिक्षण को बहिष्कृत ना करे, म्हणजे शिक्षण असं द्या का म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे विद्यार्थ्याला का नाही बाबा तू शिकू शकत नाही. बरोबर आहे. दुसरं बरोबर दिलेलं आहे. तिसरं म्हटलं समावेशी शिक्षण का अर्थ है उस शिक्षा शास्त्र को अपनाना जिसमें सभी शिक्षार्थियों की आवश्यकता का समर्थन करताय, म्हणजे प्रत्येकाच्या गरजा भागवल्या पाहिजे. कॉपी देऊन नाही बरं का, नाहीतर सर मग गरजा भागवल्या मग कॉपी द्यायच्या का? तर अजिबात नाही. एक समावेशी कक्षा भाषा शैली अंतर को समायोजित करते व सहयोग बढ़ावा देते, म्हणजे विद्यार्थ्याची कुठली जरी भाषा असेल त्याला समजून घ्या, समायोजित करा आणि सहयोगाला बढ़ावा द्या. हे पण तिघं पण पहिलं ऑप्शन चुकीचं बोलत आहे का? मानक मूल्यांकन आणि पूर्वनिर्धारित पाठ्यचर्या हे समावेशी शिक्षणाचा उद्देश नसतो. कळालं? म्हणजे जे निगेटिव्ह विचारलेलं होतं तुम्हाला. त्याच्यानंतर प्रश्न 23 काय म्हणतोय बघा, प्रश्न 23 विकास के किस पहलू में तर्क चिंतन समस्या समाधान की व्याख्या की जाते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं विकासाचे 4 आयाम चांगलेच वाचून टाका. आता मी तुम्हाला सांगितलं होतं गतिक विकास कुठे असतो? शारीरिक मध्ये. सामाजिक विकास सामाजिक मध्ये. नैतिक विकास म्हणजे नैतिक विकास कुठे असतो? आपण काय म्हणतो समाजामधला एक भाग येतो, तो समाजामधला एक भाग येतो. पण संज्ञानात्मक विकासामध्ये काय दिलेलं असतं? तर्क, विचार, संकल्पना याचा अभ्यास केला जातो. म्हणजे ऑप्शन 3 ज्यांनी उत्तर दिलेलं आहे ते उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 24 प्रश्न 24 काय म्हणतोय बघा, निम्न में से किस प्रकार के प्रश्न छात्रों को जानकारी का गंभीर रूप से मूल्यांकन करने म्हणजे आकलन करणे की योग्यता आकलन करणे में मदत करता है. म्हणजे आता विद्यार्थ्याचं तुम्हाला आकलन करायचंय तर आकलन करण्यासाठी गंभीर आकलन म्हणजे काय? आपण म्हणतो एकदम योग्य झालं पाहिजे. काय करायचं? वे प्रश्न जिनके पाठ सारांश मागते, म्हणजे जर विद्यार्थ्याला तुम्ही पाठाचा सारांश करायला लावला तर त्याचा पाठाचा सारांश करून काय त्याचं आकलन करायचं तुम्हाला, पाठाचं नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे का? तर अजिबात नाही. वे प्रश्न जो शब्द सरळ परिभाषित शब्द म्हणजे व्याख्या असेल शब्दावली. परिभाषित शब्द म्हणजे काय? उदाहरणार्थ सिंधू लोक काय? परिभाषित. सिंधू लोक म्हणजे कोणती? जी सिंधू संस्कृतीमध्ये जी लोक राहत होते त्यासाठी वापरलेला शब्द काय? सिंधू लोक. असे शब्द चालतील का प्राथमिक स्तरावर? तर चालणार नाही. याच्याने तुम्ही आकलन करू शकतात का? तर अजिबात नाही. वे प्रश्न जो छात्रों की व्यक्तिगत राय, व्यक्तिगत म्हणजे हा पाठ तुम्ही शिकवलाय त्या संदर्भात त्याचं मत काय हे विचारा, तेव्हा तो काय होईल ते आपण जे मूल्यांकन करू, आकलन करू ते योग्य असेल का? स्वतःचं मत व्यक्त करायला संधी. आणि प्रश्न 4 ऑप्शन 4 काय म्हणते? वे प्रश्न जो पाठ मान्य करणे वाले, म्हणजे पाठामध्ये जे उदाहरण दिले त्या साहाय्याने नाही, तर विद्यार्थी प्रभावी ग्रहण केव्हा केलंय का त्याची व्यक्तिगत राय काय आहे त्या संदर्भात ही तुम्ही जाणून घेतली पाहिजे. ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 25 काय म्हणतोय बघा, अपसारी चिंतन अभिसारी चिंतन. बघा आता अपसारी आणि अभिसारी तुम्ही टॉपिक अभ्यासला असेल, तुम्हाला आता डायरेक्ट इथे सांगू शकतो. अपसारी चिंतन म्हणजे काय? खूप उत्तरांना प्रोत्साहन देतो. आणि अभिसारी काय असतं? एकाच उत्तरावर मर्यादित असतं. आता बघा, मौखिक क्षमताओं को बढ़ाता है, गणित अजिबात नाही. कई उत्तरों को प्रोत्साहित करता है, एक ही समाधान पर स्थित है. बरोबर आहे ना? एक ही समाधान अजिबात नाही. आणि गणित क्षमताओं का अजिबात नाही. अपसारी म्हणजे काय? खूप उत्तरांना प्रोत्साहित करतो. आणि अभिसारी म्हणजे काय? एकच उत्तरावर मर्यादित असतो. त्याच्यानंतर प्रश्न 26 इथेच उत्तर देऊन टाकतो. 26 म्हणजे काय? लेव वाइगोस्की प्रस्तावित करता है की बच्चों में स्वयं नियमन की महत्वपूर्ण. स्वयं नियमन म्हणजे काय? स्वतःचे विचार नियंत्रित करण्यासाठी काय करतात मुलं? निजी वाकचा वापर करतात. कशाचा वापर करतात? निजी वाक. ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 27 काय म्हणतोय बघा,
वंचित वर्गों से संबंधित, वंचित म्हणजे काय, जे मुलं, आता तुम्हाला वंचित पृष्ठभूमी हा एक टॉपिक घेतलेला होता, त्यावर तुम्हाला सांगितलं वंचित वर्गों से संबंधित विद्यार्थियों के समावेश केले. आता जे वंचित आहे, शिक्षणापासून वेगळे राहतात, त्यांना तुम्हाला समावेश करायचंय. तर समावेश करण्यासाठी तुम्ही काय करणार, समान क्षमताओं के आधार पर विद्यार्थियों को समूह वेगवेगळे करणार का, नाही बाबा तू वंचित पृष्ठभूमीतील तुम्ही काही शिकले नाही ना म्हणून वेगळे बसता, चालेल का, तर अजिबात नाही. विविध विविध परंपराओं के प्रति जागरूकता और संवेदनशील बढ़ावा, हे चांगलं आहे, कारण काय, तुम्ही त्यांच्या संदर्भात पण जागरूक पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं काय म्हटलं, पेचान के आधार पर रूढियो प्रामाणिक प्रोत्साहित, म्हणजे त्याच्या रूढीनुसार परंपरेनुसार त्याला ओळख द्या, हा तू त्या आहे ना, त्या समाजाचा आहे ना, जाऊ द्या तुम्ही काही शिकणार नाही, असं चालेल का, तर अजिबात नाही. त्याच्यानंतर सामाजिक संबंध के आधार पर अलगाव करणं, अलगाव करून चालेल का, तर अजिबात नाही. काय केलं पाहिजे, त्याची जी संस्कृती आहे, भाषा आहे, त्या संबंधित तुम्ही काय पाहिजे, संवेदनशील झाले पाहिजे, त्याचे समजून घेतलं पाहिजे, गरजा जाणून घेतल्या पाहिजे. हे समावेशी म्हणजे समावेशी शिक्षण असेल किंवा वंचित पृष्ठभूमी असेल, या संबंधी योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न 28 बघा, आता प्रश्न 28 काय म्हणतोय बघा, कक्षा खेल में प्रतियोगिता में हिस्सा लेने समय तनुज अपने दोस्त से कहता है वो भाला फेंकने में हिस्सा लेगा और रस्सी कूदने में उसकी बहन हिस्सा लेगी, क्योंकि लड़की एक क्योंकि वो एक लड़की है, भाला नहीं फेक सकती है. बघा, म्हणजे तनुज काय म्हणतो का, जी माझी बहीण आहे, बरोबर आहे का नाही, तर ती काय करणार आहे, जी दोरी उडी आहे त्याच्यामध्ये भाग घेईल, ती भाला फेकण्यामध्ये भाग घेणार नाही. काय घेणार नाही, कारण मुली भाला फेकू शकत नाही. म्हणजे त्याचे विचार काय, रूढीवादी विचार आहेत का, असं कुठे लिहिलंय का मुली भाला फेकू शकत नाही, हे आपल्या विचारांनीच निर्माण केलंय का मुली कमजोर असतात, तर नाही, मुली कमजोर नसतात. म्हणजे काय, हे जेंडर रूढीवाद दर्शवतो, याचं उत्तर. त्याच्यानंतर प्रश्न 29 बघा, प्रश्न 29 आणि 30, प्रश्न 29 आणि 30 तुम्ही आता काळजीपूर्वक, हे शेवटचे दोन प्रश्न. 29, बाधिता और स्थिर जबकि अक्षमता. आता बाधिता काय आहे बघा, आता तुम्ही, आपण म्हणतो मला हे काम येत नाही, बाधिता काय असते, बाधिता काय असते हे तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. ज्या वेळा एखादा, आपण काय म्हणतो, तो दृष्टीबाधित आहे किंवा त्याला एक हे काम येत नाही, तो अपंग आहे, त्याला हे दिसत नाही, त्याला आपण जैविक कारक म्हणतो. काय म्हणतो, जैविक. आणि अक्षमता कोणाला म्हणतो, अक्षमता म्हणजे काय, मी हे करू शकत नाही, मी हे करू शकत नाही म्हणजे कार्यात्मक असते, एवढं समजून घ्या. ज्या वेळा एखादा बाधित आहे, दृष्टीबाधित आहे, श्रवण बाधित आहे, बरोबर आहे का नाही, हा जैविक परिणाम असतो. हा काय असतो, जैविक परिणाम असतो. ज्या वेळा आपण एखादं कार्य करू शकत नाही, त्याला अक्षमता म्हणतात. का तो अक्षम आहे, बघा, अक्षम आहे, तो वाचनामध्ये अक्षम आहे, म्हणजे काय, तो कार्य करू शकत नाही, तो खेळण्यामध्ये आहे, बरोबर आहे का नाही, तो गणितामध्ये, म्हणजे कार्य करू शकत नाही, म्हणून त्याला आपण अक्षम म्हणतो. म्हणजे काय झालं, ऑप्शन 2 ज्यांनी उत्तर दिलेले ते अगदी बरोबर दिले. आता शेवटचा प्रश्न तुमचा. व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचा स्कोर किती आला हे नक्की प्रत्येकाने सांगा. आता प्रश्न 30 काय म्हणतोय बघा, शेवटचा प्रश्न. विद्यार्थी जो पहले से जानते उसके आधार पर अपने ज्ञान का निर्माण करते. म्हणजे काय, पूर्व ज्ञाना संदर्भात बोलले, जे आपण पूर्वीचं जे माहित आहे त्याच्यावर आपण काय करतोय, नवीन ज्ञान निर्माण करतोय. चांगलं आहे का नाही, बरोबर आहे. कारण काय म्हटलंय, पैटर्न ढूंढना और पिछले ज्ञान से जुड़ाव बनाने से शिक्षार्थियों को जानकारी को सार्थक रूप से संसाधित मदत मिळते. आता बघा, अजून तुम्हाला एक सांगतो. आता बघा, इथे पण पहिल्यामध्ये काय पूर्व ज्ञाना संदर्भात बोललं गेलं आणि याच्यामध्ये पण काय, कारण पण काय सांगताय, पूर्व ज्ञाना संदर्भात बोललं गेले. असं म्हटलंय का, तुझ्या भावाचं नाव काय, 4 वर्ष, असं म्हटलंय का, तर अजिबात नाही. दोघं एका संदर्भात बोललं का, विद्यार्थी आपल्या पूर्व ज्ञानाचा वापर करून काय करू शकतात, नवीन ज्ञानाचं निर्माण करतात. आणि कारण काय म्हणतंय, पैटर्न ढूंढना और पिछले ज्ञान से जुड़ाव बनाने से शिक्षार्थियों को जानकारी सार्थक रूप से संसाधित मिळते. म्हणजे जर विद्यार्थ्यांनी पूर्व ज्ञानाशी जोडून घेतलं तर तो पॅटर्न असेल, कुठली घटना असेल, ती लवकर समजते आणि सार्थकपूर्वक संसाधित होते, म्हणजे ग्रहण होते. म्हणजे दोघं एका संदर्भात बोलत आहे आणि दोघं काय करतात, एकमेका संदर्भात बोलत आहे. एक म्हणजे काय करतात, ते एकमेकाची व्याख्या करतात. काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे बघा. कमेंट बॉक्स मध्ये किती तुमचा स्कोर आला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून समजून घेण्याशिवाय ही परीक्षा पास होता येत नाही.